फडणवीस भाजपच्या बैठकीसाठी आता उपस्थित आहेत। दादरच्या भाजप कार्यालयात आता काही महत्त्वाच्या नेत्यांची बैठक सुरू आहे। या बैठकीत विधानसभा मतदारसंघातील कामांचा आढावा आता घेतला जाणार आहे। विधानसभा निवडणुका सुद्धा अवघ्या काही महिन्यांवर आहे आणि त्यासाठीची रणनीती आखण्यासाठी आता सुरुवात झाली आहे। पराभवाची समीक्षा देखील केली जाते आहे। लोकसभा निवडणुकीत जी महाराष्ट्रात पीछेहाट झाली त्या संदर्भात दादरच्या भाजप कार्यालयात ही बैठक सुरू आहे। मुंबईतल्या दादरमधील भाजप कार्यालयात देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित आहेत। दुपारी बैठक होत आहेत, पण आतापासून फडणवीस भाजपच्या कार्यालयात उपस्थित आहेत। सुधीर मुनगंटीवार आहेत, त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत। सुधीर मुनगंटीवार यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे चंद्रपूरमध्ये। तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण बघतोय की काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक सुद्धा आता संपलेली आहे। या कार्यकारिणीमध्ये राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष, सोनिया गांधी, प्रियंका गांधी हे सगळे उपस्थित होते आणि या कार्यकारिणीची बैठक देखील आता संपलेली आहे। पुढची रणनीती नेमकी काय असावी विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची, याबाबत सुद्धा या बैठकीत चर्चा झालेली आहे आणि राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेता व्हावं अशी पक्षांतर्गत मागणी आहे, तशी चर्चा देखील आहे। त्या संदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे आता मुंबईत भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरू आहे। त्यात आशिष शेलार आता बोलतायत, भाजप आमदार या बैठकीला आहेत आणि विधानसभा मतदारसंघात नेमकी काय काय कामं झाली त्या कामांचा आढावा सुद्धा या बैठकीच्या माध्यमातून घेतला जाईल। तर काँग्रेसच्या संसदीय दलाची संध्याकाळी परत एकदा एक बैठक होणार आहे। काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची आता काही वेळापूर्वी बैठक झाली आणि आता भाजपच्या मुंबईतल्या कार्यालयामधली दृश्य आपण बघतोय। अक्षय मंकणी आपल्या प्रतिनिधी सोबत आहे। अक्षय, अशोका हॉटेलमध्ये पार पडलेली आहे। खरं तर या संपूर्ण बैठकीमध्ये हे काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यांमध्ये संसदीय संपूर्ण प्रक्रियेमध्ये विरोधी पक्षनेता कोण असणार या सगळ्या संदर्भात चर्चा झालेली आहे। काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये चर्चा झाली की राहुल गांधी यांनाच विरोधी पक्ष नेता म्हणून निवडण्यात यावं, परंतु या सगळ्या संदर्भात खासदारांची देखील मतं जी आहेत ती आज संध्याकाळी विचारात घेण्यात येणार आहे आणि त्यानंतरच विरोधी पक्ष नेता कोण असणार या सगळ्या संदर्भातला अंतिम निर्णय जो आहे तो घेण्यात येणार आहे। सध्याच आता काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक जी आहे ती संपलेली आहे आणि थोड्याच वेळात राहुल गांधी आणि इतर काँग्रेसचे नेते पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहे आणि या संपूर्ण काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीमध्ये पक्षाकडनं कोणकोणते महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत अथवा कोणकोणते बदल करण्यात आले आहेत या सगळ्या संदर्भातली माहिती जी आहे ती या सविस्तर पत्रकार परिषदेमध्ये नेत्यांकडून देण्यात येणार। ठीक आहे, तर मुंबईत भाजपची बैठक एकीकडे सुरू आहे, दुसरीकडे काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आता संपलेली आहे। गेल्या 2 टर्म पासून देशाला विरोधी पक्ष नेता मिळालेला नाहीये, पण यावेळेस काँग्रेसच्या सीट वाढल्या आहेत, त्यामुळे विरोधी पक्ष नेतेपद राहुल गांधी यांनी स्वीकारावं अशी मागणी अंतर्गत काँग्रेसमधून समोर येते आणि त्याचबद्दल काँग्रेस कार्यकारिणीत बैठक देखील झालेली आहे, बैठकीत चर्चा देखील झालेली आहे आणि आता संध्याकाळी संसदीय मंडळाची देखील बैठक होणार आहे आणि त्यात सुद्धा राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावं का याबद्दल चर्चा होणार आहे। तर दुसरीकडे भाजपच्या मुंबई कार्यालयात बैठक सुरू आहे भाजप आमदारांची, ज्यात विधानसभा मतदारसंघातल्या कामकाजांचा आढावा घेतला जाणार आहे।